संध्याकाळच्या जेवणासाठी बनवायचे होते ते म्हणजे आज थालीपीठ. दारूचे पप्पांना खूप आवडतं, त्यांच्यासाठीच बनवत होती. चला म्हटलं तुमच्यासोबत पण त्याची रेसिपी शेअर करूया. सर्वात पहिले तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं, थोडंसं बेसन गव्हाचं पीठ घेतलेलं आणि बाजरीचे पीठ घेतलं, मेथी कट करून घेतली, कोथिंबीर ठेसा वाटून घेतलेला, हळद टाकून घेतली, पांढरे तीळ, ओवा, जिरं एवढंच टाकून घेतलं, चवीनुसार मीठ आणि मस्त असं पीठ आहे ना व्यवस्थित असं मळायला घ्यायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं आणि 5 मिनटं राहू द्यायचं. 5 मिनटं ठेवून दिलं आणि लगेच तवा ठेवून दिला आणि लगेच थालीपीठ असं असे थापून घेतलेले. आणि आमच्या घरामध्ये नारूच्या पप्पाला खूप आवडतं आहे थालीपीठ आणि मला पण आवडतं. मी पण चहासोबत एक नंबर लागतं बरं का थालीपीठ. मला चहासोबत खूप आवडतं म्हणून मी चहासोबत शक्यतो खाते. पण मग आता रात्रीचे बनवते तरी पण मी चहासोबत उरलं तर खातेच. आणि ते खूप दिवसापासून मला सांगत होते की थालीपीठ बनव, थालीपीठ बनवून. थालीपीठ बनवायचं म्हणजे सर्वच पीठ लागतात त्याच्यात, तेव्हा ते थालीपीठ चांगले होतं आणि एक असे भारी लागतात. तर म्हटलं जाऊ द्या असो आपल्या घरात जेवढे पीठ आहे ना तेवढ्या पिठापासून आपण थालीपीठ तयार करू. आणि एक नंबर असे थालीपीठ झालेले होते आणि मस्त असे नरम एकदम कडक थालीपीठ नव्हते झाले, म्हणून मी तुमच्यासोबत हे ब्लॉग शेअर करते. खूप भारी लागतं बरं का असे थालीपीठ. नक्की बनवून बघा. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.